सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो। जय जय रघुवीर समर्थ। काल एक बोधकथा वाचण्यात आली। या बोधकथेचे नायक होते किडा आणि भुंगा। खरं तर किडा आणि भुंग्याची खूप खूप दाट मैत्री होती। इतकी दाट मैत्री होती की दोघांनाही एकमेकांना एक दिवसही भेटल्याशिवाय चैन पडत नव्हतं। आणि त्या मैत्रीचं रूपांतर इतकं दाट याच्यात झालं की त्यांना आता क्षणभरही एकमेकापासून दूर राहणं शक्य होत नव्हतं। एके दिवशी भुंग्याच्या मनात आलं, आपण या किड्याला, आपल्या परम मित्राला घरी जेवायला बोलवूया। म्हणून तो त्याला सांगायला गेला तर तो किडाच त्याला बोलला, अरे दादा मित्रा, तू माझ्या घरी जेवायला कधी येशील ना? म्हणजे दोघांचंही तन मन इतकं एकरूप झालं होतं की एकाच्या मनातले विचार दुसऱ्याकडे उमटत होते आणि दुसऱ्याच्या मनातले विचार त्याच्याकडे उमटत होते। असं होत असतानाच भुंगा म्हणाला, काही हरकत नाही, मी तुझ्या घरी जेवायला येतो पहिल्यांदा। असं म्हणून भुंग्यानं दुसऱ्या दिवशी जेवायला यायचं त्याला आश्वासन दिलं। किडाही म्हणाला, मी तुझी दारात उभं राहून वाट पाहीन, त्याशिवाय अन्नाचा कणही घेणार नाही। मग ठरल्याप्रमाणे भुंगा दुसऱ्या दिवशी त्याचं घर शोधत शोधत दिलेल्या ठिकाणी गेला। पाहतो तर काय, किडा त्याच्या घराच्या दारात उभा होता, त्याचीच वाट पाहत। भुंग्यानं पाहिलं, या शेणाच्या घरात किडा, या किड्याचं घर शेणाचं। अरे बापरे, आपण मित्रत्वामुळं आता या शेणातही नाक खुपसणार की काय? पण नाही, तो म्हणाला, मित्रत्व ते मित्रत्व, आपला परम मित्र आहे ना, आपण त्याची अशी अवहेलना करायची नाही। म्हणून भुंगा त्याच्याबरोबर आत घरात गेला। यथोच्च जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर तो बाहेर आला। त्या शेणाच्या वासानं खरं तर त्याला मळमळायला झालं होतं, पण त्यानं चेहऱ्यावर तसूभरही दिसू दिला नाही। त्या किड्या मित्रालाही आपला मित्र इथून जेवून गेला म्हणून खूप आनंद झाला। मग आता पाळी किड्याची होती, भुंग्याच्या घरी जेवायला जायची। भुंगा त्याला जाताना म्हणाला, मित्रा, उद्या तू माझ्या घरी जेवायला यायचंय, विसरू नकोस। किडा म्हणाला, अवश्य, पण कुठे यायचं ते सांग बाबा, माझी चाल अशी। तो म्हणाला, घाबरू नकोस, तू इथून निघालास की मी पण तुला त्याच वेळेला तिकडे न्यायला येईन, मग वाटेतच तुला मी भेटेल ना। असं म्हणताच दुसऱ्या दिवशी किडा पुन्हा भुंग्याच्या घराच्या दिशेनं चालू लागला। बराच वेळ गेला, अजून किडा इथं येत नाही असं म्हटल्यानं भुंग्यानं त्या वाटेनं चालणं चालू केलं। वाटेतच त्याला किडा दिसला। भुंगा म्हणाला, अरे मित्रा, अजून खूप चालायचंय, तू माझ्या पाठीवर बैस। असं म्हणून त्याने त्या किड्याला आपल्या पाठीवर घेतलं। भुंगा मनात म्हणत होता, मी ह्या माझ्या मित्राला शेणाच्या घरातून बाहेर काढणार आणि चांगला मोठा बनवणार। असं म्हणत म्हणत भुंग्याच्या घरापर्यंत दोघे पोहोचले। भुंग्याचं घर होतं कमळाचं, अनेक कमल दलांनी ते विखुरलेलं। त्याच्यावर परागकणांचा असा दरवळ होता, सुगंध दरवळत होता आणि त्यामुळं तिथं किड्याला अगदी प्रसन्न वाटलं। किड्यानं पण तिथं यथेच्छ भोजन घेतलं। किडा क्षणभर म्हणालाही त्याला, मला तू तुझ्या घरी आणलेस, पण आता या घरातून मला जाणं शक्य नाही बाबा। भुंगा हसत म्हणाला, घाबरू नकोस, तू इथेच राहा। त्या दिवशी रात्री किडा तिथेच मस्त झोपला। झोपेत त्यानं खूप मोठी मोठी स्वप्न पाहिली। सकाळ होताच एक पुजारी आला। त्यानं ते फूल तोडलं आणि देवाच्या चरणाजवळ नेऊन ठेवलं आणि प्रार्थनेला सुरुवात केली। प्रार्थना भजन हे ऐकून किडा इतका आनंदला, तो म्हणाला, काय
माझा मित्र किती चांगला आहे, त्यानं मला शेणाच्या घरातून बाहेर काढलं, आपल्या घरात नेऊन झोपवलं. आता त्याच्यामुळं मी देवाच्या चरणावर आलो. हे देवाचं अभंग, कीर्तन, भजन ऐकायला मिळालं. धन्य धन्य मित्रा, तू धन्य आहेस, असं म्हणून किड्याने त्याला हात जोडले. तो दिवस अगदी त्याचा आनंदात गेला. धूप, अगरबत्ती असे वेगवेगळे आस्वाद घेत तो किडा खूप आनंदाला. दुसऱ्या दिवशी मात्र पुजाऱ्यानं ते फूल उचललं आणि निर्माल्य घेऊन तो गंगेकाठी गेला. गंगेकाठी गेल्यानंतर त्यानं ते गंगेला अर्पण केलं. इकडे भुंगा मात्र घाबरला होता. तो म्हणाला, किड्याला त्याने रस्त्याने जाताना पाहिलं होतं, पुजारी त्याला देवळात घेऊन गेला होता. आता देवळातून त्याने ते फूल उचलून तिकडं जर पाण्यात टाकलं तर तो किडा जगणार नाही, किंवा किडा जर लक्षात आला पुजाऱ्याच्या तर तो आधीच किड्याला मारून टाकील. म्हणून तो शोध घेत आला तर त्याला हा किडा पाण्यावर फुलाच्या कळीमध्ये तरंगत असताना दिसला. तो धावत धावत त्याच्याकडे गेला. अरे मित्रा, तू ठीक आहेस ना? तर किडा म्हणाला, अरे मित्रा, मी खूप खूप चांगला आहे आणि अगदी आनंदी आहे. तुझ्यासारखा परम मित्र भेटला म्हणून मी शेणाच्या घरातून कमळाच्या घरात आलो. कमळाच्या घरातून मी देवाच्या चरणावर गेलो. देवाच्या चरणावरून खरं तर मला आता मोक्ष प्राप्त झालाय. मित्रा, धन्य आहेस तू, धन्य आहेस.